सर्व क्रिकेटपटूंना एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा मानस आहे ऑर्गनायझिंग कमिटीचा. चला अब्दुल्ला बॉईज दोन फलंदाज पाठवून द्या, कारण मनस्वी 11 हा संघ रेडी झालेला आहे. टीम हडल सुरू आहे, चर्चा चालली आहे या पुढच्या 4 षटकांमध्ये नेमकं क्रिकेट कसं खेळायचं आहे. चला अब्दुल्ला ब्रदर्स, आमिर चलिए, आपको आपकी जगह लेनी है, बल्लेबाजी करनी है अब्दुल्ला बॉईज टीम को. टॉस जीतकर फील्डिंग चुनी है टीम मनस्वी 11 ने, मनस्वी 11 घोडबंदर ने. चला आता जास्त वेळ न घेता सामना सुरू होईल. क्षेत्ररक्षण मनस्वी 11 आपण सजून घ्यायचं आहे आणि अब्दुल्ला बॉईज आपले 2 फलंदाज पाठवून द्या आणि दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षामध्ये असलाच पाहिजे. मच नीडेड विन अशी जेव्हा संकल्पना असते तर त्या संकल्पनेला न्याय देण्यासाठी तसा खेळ सुद्धा होणं गरजेचं आहे आणि तो खेळ होईल अशी अपेक्षा तर आहे, पण त्या अपेक्षांवर खरं उतरणं हे देखील तितकंच रोचक आहे. चला 2 बॅटर्स अब्दुल्ला बॉईज आपण मैदानात दाखल व्हायचं आहे आणि दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. चला दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षात या. सामना महत्त्वाचा आहे, सामना रोचक आहे, सामना 2 दिग्गज संघांमध्ये खेळला जातोय, ज्याला आपण क्वार्टर फायनल सुद्धा म्हणू शकतोय या आजच्या दिवसाची. तर 2 फलंदाज दाखल होत आहेत मैदानात, आमिर तासे आणि आमिरच्या सोबतीनं कोण येत आहेत ते आपण पाहणार आहोत. चला क्षेत्ररक्षण मनस्वी आपण लगेचच सजून घ्यायचं आहे. सामना 4 षटकांचा असेल, एकच षटक पॉवर प्लेचा आहे, कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. जशी सूचना टॉसच्या वेळीच दोन्ही कॅप्टन्सला दिली होती त्या सूचनेअंतर्गतच तुम्हाला खेळायचं आहे. तर आता तीच जोडी येते का? सर्वांचे वेध लागलेले आहेत पेव्हिलियन बॉक्समध्ये आणि तीच जोडी मैदानात आली जी मागच्या 2 सामन्यात फलंदाजीची सुरुवात देताना पाहायला मिळाले. उमेश वाघ आणि आमिर तासे सुरुवात देतील अब्दुल्ला ब्रदर्स या टीमला. आणि पाहूया मनस्वी 11 घोडबंदर या संघाकडून गोलंदाज कुठला निवडला जातोय पहिल्या षटकासाठी. चला एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या. अब्दुल्ला बॉईज मनस्वी 11चा एक्स्ट्रा मेंबर येतोय, तर अब्दुल्ला ब्रदर्स चला आपला एक्स्ट्रा मेंबर पाठवून द्या. अब्दुल्ला ब्रदर्स आपला एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षामध्ये येऊ द्या. सामना आपण लगेच सुरू करतोय. सध्या वेळ झालेली आहे 2 वाजून 51 मिनिटं आणि पुढच्या 2 मिनिटात पहिला बॉल डिलिव्हर झालाच पाहिजे. अंतिम सामना मला जास्ती षटकांचा खेळवायचा आहे आणि जर असाच वेळ आपण घेतलात तर मग ते जास्तीचं तुम्हाला देता येणार नाही. जे ॲडजस्टमेंट आयोजक करतील त्याच ॲडजस्टमेंटवर तुम्हाला घ्यावं लागेल. तर होते सुरुवात या महत्त्वपूर्ण सामन्याच्या पहिल्या डावाची. 2 फलंदाज दाखल झालेले आहेत, आमिर तासे आणि उमेश वाघ. गोलंदाजीसाठी पहिलं षटक हाताळत आहेत मनस्वी 11 या संघाकडून महेश जयेश येत आहेत, जयेश शेजवळ येत आहेत. जयेश शेजवळ म्हणजे क्रम तोच ठरवलेला आहे प्रत्येक संघाने. ज्या क्रमाने चांगलं दिलेलं आहे त्याच क्रमावर आता कॅप्टन विश्वास ठेवत आहेत देवेंद्र पेडवेकर, जे आता गोलंदाजीसाठी जयेश शेजवळ यांना वापरत आहेत. आणि स्ट्रायकर एंडला आता उमेश वाघ आहेत, नॉन स्ट्रायकर एंडला आमिर तासे आहेत. सुरुवात होते या महत्त्वपूर्ण सामन्याच्या पहिल्या डावाची. पहिलं षटक पंचांच्या डावीकडून घेऊन स्टार्ट करतोय आता जयेश शेजवळ. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत उमेश. अब्दुल्ला बॉईज आपला एक्स्ट्रा मेंबर चालेल. चला मॅच ऑन. पहिला बॉल डिलिव्हरी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर जयेश शेजवळ. ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट. बॉल पोहोचतोय डीप मिड विकेटला. खातच चालू झालेलं आहे अब्दुल्ला ब्रदर्स या टीमचं. पहिल्या धावेनं उमेश वाघ नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला आता आमिर तासे, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि फलंदाजी करताना त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 28 धावांचं होतं. ती आता स्ट्रायकर एंडला पोहोचलेले आहेत.
आढावा घेत आहेत प्रत्येक क्षेत्राचा की कुठल्या क्षेत्रात मला जास्तीत जास्त धावा बनवता येऊ शकतील. पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट केली आणि थोडासा रोल बदललेला आहे उमेशचा. तो देखील एक आघाडीचा आक्रमक फलंदाज आहे, पण आता हे मैदान आमिरला जास्त संधी देते, त्यामुळे त्यालाच जास्तीत जास्त संधी मिळायला हवी. पण या सामन्यामध्ये गोल्डन डकवर पहिल्याच बॉलवर आमिर तासाचा खेळ संपला. मोठा धक्का अब्दुल्ला ब्रदर्सला. थोडासा सावधानच पवित्रा होता फलंदाज आमिरचा. जर त्यांचा नैसर्गिक खेळ जो आक्रमकतेचा आहे त्यावरच ते जर असते तर कदाचित बॉल डिक्लेरेशन झोनमध्ये जाऊ शकला असता, पण व्यवस्थित जुळवाजुळव झाली नाही, त्यामुळे पहिला फलंदाज बाद झाला. एक धाव, एक फलंदाज बाद अब्दुल्ला ब्रदर्स. सरफराज राईन हे नवीन फलंदाज स्ट्रायकर यांना पाहायला मिळतील. सरफराजकडून सुद्धा अपेक्षा आम्हाला बऱ्यापैकी आहेत, त्यामुळे सरफराजसाठी बक्षीस लगातार 3 षटकार 2000 रुपये द बर्गर एक्स च्या वतीनं जाहीर करण्यात आलेले आहेत. जरी पहिला फलंदाज बाद झालाय पण इतरांना खुलून खेळण्याची संधी मिळणार आहे अब्दुल्ला ब्रदर्सच्या टीमला. फोर्स केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर्सचे पोहोचण्याचा प्रयत्न करतात. जजमेंट राखलं होतं पण बॉडी मेकॅनिझम तितकं जुळलं नाही म्हणून पूर्ण केली जाते सिंगल. जयेश आज वेगळ्याच आवेशात गोलंदाजी करतायत. फलंदाजी सुद्धा त्यांची त्याच दर्जाची राहिलेली आहे. आयकॉनला जसं सूट होतं तसं क्रिकेट जयेश शेजवळ सकाळपासून 3 सामन्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी त्याला यश सुद्धा मिळालंय. आतापर्यंत हे षटक चांगलं राहिलं जयेश शेजवळचं. स्ट्रायकरला उमेश फुलटॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे, हा सुद्धा एक बचावात्मक फटका होता उमेशचा. तर सिंगल मिळते, धावसंख्या 2 झाले. 2 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा उमेश स्ट्रायकर साइडला, जयेश शेजवळ ओव्हर द विकेटनं. 4 षटकांचं क्रिकेट असल्यामुळे तुम्हाला विचार करण्याचा पुरेसा कालावधी नसतो. तुम्हाला पॅव्हेलियन बॉक्समधूनच सेट होऊन यायचं असते आणि तो माइंडसेट पाहूया उमेशचा दिसतोय का. आमिर तासे बाद झाल्यानंतर अजूनही ओरिजिनल उमेश शो चालू नाही झाला आजच्या दिवसातला. फुलटॉस बॉल अजूनही एरियल स्ट्रोकवर भर दिला जात नाही उमेशच्या वतीनं. सिंगल होते कंप्लीट. यशस्वी षटक आतापर्यंत राहिलेलं आहे. 5 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकाला संपला. जयेश शेजवळ उत्तम स्वरूपात देत आहेत. धावसंख्या आहे अब्दुल्ला ब्रदर्सची 3 धावा. 3 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट अब्दुल्ला ब्रदर्स. लास्ट बॉल फेस करण्यासाठी सरफराज रायन स्ट्रायकर्स एंडला. पहिल्या षटकातला शेवटचा बॉल, रायझिंग अँड परफेक्ट बॉल. पहिल्या षटकाचा झालाय शेवट. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाले अब्दुल्ला ब्रदर्स या संघाची 1 फलंदाज बाद 3 धावा. 3 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 3 रन 1 विकेट के नुकसान पर अब्दुल्ला ब्रदर्स. चला आपण सन्मान घेणार आहोत मुख्य मंचावर. आदरणीय कमलेश भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी नगरसेवक तसेच या परिसरामध्ये विकासाची कामे पूर्ण करण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे आणि तो पूर्ण केला जाईल. तर तो सन्मान केला जाईल ॲडव्होकेट आतिक सय्यद यांच्या शुभ हस्ते. हा सन्मान आदरणीय कमलेश भोईर साहेबांचा केला जातोय. नेता कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण कमलेश भोईर हे सातत्यानं देत आलेले आहेत. तर आदरणीय कमलेश भोईर यांचा सन्मान. त्यानंतर मिस्टर श्रेयस जोशी शिवसेनेच्या वतीनं तरुणांसाठी नेहमीच ज्या काही योजना आहेत सरकारच्या त्या योजना तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तो संघर्ष तरुणांचा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दुवा आहे. तर श्रेयस जोशी यांचा सन्मान केला जातोय. अरबाज रायन यांच्या शुभ हस्ते आदरणीय श्रेयस जोशी यांचा सन्मान युवा साहस फाउंडेशनच्या वतीने केला जातोय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर दरम्यान नवीन गोलंदाज येत आहेत, विनीत येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार घेते स्ट्रायकर साइडला उमेश वाघ. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खेळायचा प्रयत्न तर केला होता उमेशने, पण जास्त दूर राहिलाय बॉल उमेश पासून. एक्स्ट्रा रन मिळते व्हाईट बॉलची. धावसंख्या पोहोचते 4 वर. धन्यवाद श्रेयजी जोशी, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल.
फुलटॉस बॉल होता, बॅटच्या टोला कनेक्शन, फक्त बॉलला खेळलेलं आहे, मिड विकेटला सिंगल होते कंप्लीट. सेकंडसाठी कॉल दिला जाईल का नाही अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये. रिया स्पोर्ट्सची एक बॅट हरवलेली आहे, जर कोणाला सापडली असेल रिया स्पोर्ट्स तर आपण समालोचन कक्षात जमा करावी. जी आपली नसेल आणि आपल्याला सापडली असेल रिया स्पोर्ट्सची बॅट तर आपण समालोचन कक्षात कृपया आणून द्यायची आहे, कारण बॅटची किंमत महत्त्व नसते, बॅटशी जुळलेले इमोशन महत्त्वाचे आहेत. तर रिया स्पोर्ट्सची बॅट जर तुम्हाला सापडली तर कृपया समालोचन कक्षात आणून द्यायची आहे. पुढचा बॉल. सरफराज सातत्याने प्रयत्न करत आहेत, प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यासाठी त्यांची कमिटमेंट आहे, पण कमिटमेंटला रिवॉर्ड नाही मिळत आहे. गोलंदाज सरफराजला हात खुले करण्याची संधी नाही देत. धावसंख्या फक्त 5. आता हा प्रश्न मनात आलेला आहे, ती चर्चा आपण करूयाच. हो, यावेळेस पंच केलंय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, कुणाल बॉलवर पोहोचतील, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल की फक्त आमिर तासेच खेळू शकतो का अब्दुल्ला ब्रदर्सच्या टीम मध्ये, इतरांना सुद्धा खेळावं लागेल. आणि पाहूया ती जबाबदारी आता हे फलंदाज उचलतायत का, कारण ही स्पर्धाच खरं तर तुमच्या टॅलेंटला दुजोरा देण्याची आहे. त्याचमुळे जर आता मोका मिळाला सरफराज, तो मोका नक्कीच आपल्या संघासाठी युटिलाइज करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवर विनीत यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्याचा स्टॉक बॉल, लेग कटर उत्तम दर्जाच्या पिचिंगनं आणि पेस कंट्रोलनं ते हाताळत आहेत. त्याचमुळे फलंदाज आक्रमक पवित्रा घेत आहेत, पण त्यांच्या बॅटचा आणि बॉलचा काही संबंध होत नाहीये. थोडीशी रुसवारुसवी चालू आहे बॅट आणि बॉलमध्ये. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या आहे फक्त 7 धावा. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल विनीत. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे, विकेट किपर कुठली चूक नाही करणार. सरफराजचा खेळ सुद्धा संपलेला आहे. धक्का दुसरा अब्दुल्ला ब्रदर्स. सरफराज बॅक टू डग आउट. आमिर शेख हे नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत. आमिरला मोका मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये 2 षटकं हाताळण्याचा मोका आमिर शेखला मिळाला होता आणि आता फलंदाजी सुद्धा करावीच लागेल. जी भूमिका मिळालेली आहे त्या भूमिकेला न्याय द्यावा लागेल. आणि पाहूया या भूमिकेमध्ये कशा पद्धतीने खेळतोय आमिर शेख. स्ट्रायकर्स एंडला आहे, पूर्णपणे कंट्रोल या डावावर आतापर्यंत मनस्वी 11 घोडबंदर या संघाचा. शेवटचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे, चूक नाही होणार आहे. आणि खेळ एक विकेट मिळतोय गोलंदाज विनीतला. बॅक टू बॅक धक्के बसतायत अब्दुल्ला ब्रदर्सला. सूरज पवारने टिपलाय झेल आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. फलंदाज बाद झाले 3 अब्दुल्ला ब्रदर्स. आणि शून्यावर बाद झालेले आहेत. नाही 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 7 धावा. एक षटक पुरेसं असते राहुल. ज्या षटकामध्ये जर 3 ते 4 मोठे स्ट्रोक्स आले तर मग बाजू भक्कम होऊ शकते अब्दुल्ला ब्रदर्सची. आणि उमेश अजूनही खेळपट्टीवर आहेत, विसरून नाही चालणार ती व्यावसायिकता. गेल्या कित्येक वर्षांपासून आपण पाहिले, पण काय फ्लेक्झिबिलिटी विकेट किपरची पाहायला मिळाली. कॉडबियांच्या स्वरूपात उमेश वाघचा खेळ संपला. आता अडचणी वाढलेल्या आहेत अब्दुल्ला ब्रदर्सच्या. सर्व सुरुवातीचे फलंदाज बाद.
करावंच लागेल. हा पर्याय जर तुमच्या समोर असतो तर मग मागचा पुढचा विचार न करता तुम्हाला तुमचं 100% द्यावंच लागतं. नवीन फलंदाज पोचलेले स्ट्रायकर्स एंडला आहेत राम आणि नॉनस्ट्रायकर एंडला अरबाज आहेत. रामला तर आपलं काम आता अचूक करावंच लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाहीये. अब्दुल्ला ब्रदर्सला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी गॅप शोधायचा होता, पण फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप गोलंदाज सूरजच्या वतीनं पाहायला मिळालाय. परफेक्शन आहे गोलंदाजीचं टीम मनस्वी 11 या संघाकडे, पण फलंदाजांना सुद्धा ते विसरून नाही चालणार. तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजेच 100% रणप्राप्ती, आणि तीच मेहनत आता फलंदाजांना करून दाखवावी लागेल, कारण या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला अब्दुल्ला ब्रदर्सला. अगेन्स्ट द टर्न ऑन साइडला स्लॉग हिट खेळण्याचा प्रयत्न होता, पण हा प्रयत्न सुद्धा कमी पडलेला आहे. बघा तुमच्यासाठी बक्षीस सुद्धा आहेत. द बर्गर एक्स कडून बक्षीस आहे लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपये. ते प्रोत्साहन मिळते अब्दुल्ला ब्रदर्सला, पण ते प्रोत्साहन मिळवण्यासाठी अजूनही ते फटके येत नाहीये फलंदाजांच्या वतीनं. धावसंख्या आहे फक्त 8. पुढचा बॉल क्रॉस बेटेड खेळलेत, पण तितकी ताकद नाही लावली या स्ट्रोक मागे. सिंगल मिळते, सेकंडचा कॉल नाही दिला जात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि अजूनही धावसंख्या तितक्या वेगानं नाही जात आहे जितक्या वेगानं अब्दुल्ला ब्रदर्सचा धावफलक जायला हवा होता. अरबाज यांना प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये सरफराज कडून अरबाजला बक्षीस षटकारासाठी, पण ते प्रयत्न नाही दिसत या ठिकाणी. आता आपण स्ट्रायकर एंडला रवी यांना पाहतोय. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अराउंड विकेटने आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शफल झाले, ऑफस्टमच्या क्रिस बॉक्सच्या कोण्यावर सरकले, बॉल स्पेअरला खेळला, थ्रो नॉनस्ट्रायकर्स एंडला आरामात सिंगल कंप्लीट केली. एक धाव मोजली जाईल. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकांत समाप्ती होऊन धावसंख्या आहे अब्दुल्ला ब्रदर्स या संघाची फक्त 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. 10 धावा, 4 फलंदाज बाद अब्दुल्ला ब्रदर्स. शेवटच्या 6 चेंडूंसाठी कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाईल, कारण 4 गोलंदाज वापरायचे आहेत आणि आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय, मंदार येतोय लास्ट ओव्हरसाठी. 3 षटकाचा खेळ, धावसंख्या 10. हे षटक तर 20 धावांचं राहिलं तर ती सन्मानजनक धावसंख्या आपण म्हणू शकतोय. थोडंसं कठीणच आहे, पण अशक्य नाही हे लक्षात घ्यावं लागेल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, ते उत्तर शोधावं लागेल आणि पाहूया ती खटपट धावा बनवण्यासाठी फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळते का. रवी यांचा अनुभव आहे, तो अनुभव झोकून तो खोळी द्यावा लागेल. एका बाजूला अरबाजसाठी सरफराचं बक्षीस सुद्धा आहे. यावेळेस पायात टाकलेला बॉल जातोय मागे, संपर्क बॅटचा झालाय. डिक्लेरेशनची 1 धाव, धावसंख्या 11 झाल्यात. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 पैकी 3 बॉल्स तर सीमारेषेच्या बाहेर पाठवावेच लागतील एनी हाव. खरंच कुठेतरी तो खेळ पुढच्या डावामध्ये गोलंदाजांना देता येईल. आता जितक्या धावा बनवायच्या तुम्हाला तुमच्या गोलंदाजांसाठी बनवायच्या आहेत. ऑन साइडला स्लॉक स्वीप, क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगचे, जज करतात, बॉलवर लक्ष ठेवतात आणि सरते शेवटी झेल टिपतात आणि रवीचा खेळ सुद्धा संपला. रामचा खेळ संपला. राम बॅक टू डग आउट. रामचं काम अपूर्ण. निराशाजनक खेळ अब्दुल्ला ब्रदर्स या संघाचा राहिलेला आहे. अपेक्षा नव्हती इतकी. मग तसंच झालं कालसारखं की आमिर दावेदार खेळले तेव्हा अरहान 11 संघ चांगला खेळ करून जिंकायचा, आणि आज तसंच आहे की आमिर तासे नाही खेळला तर मग अब्दुल्ला ब्रदर्सचा जो इतर संच आहे तो सुद्धा तसा खेळ देत नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचता येतं अरबाजच्या सोबतीनं. निलेश हे नवीन फलंदाज स्ट्रायकर सेंडला. मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्नच दिसतोय प्रत्येक फलंदाजाचा, पण त्या प्रयत्नांना धावांची मदत नाही मिळत आहे. लेग बाईटची धाव मिळते, एक्स्ट्रा रन ऍड होते. कमालीची बाब ही आहे की एकही चौकार आणि एकही षटकार
आतापर्यंत या डावामध्ये पाहायला मिळाला नाहीये. अपेक्षा आहे की पुढच्या 3 बॉलमध्ये ते स्वप्न फलंदाज पूर्ण करतील. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजीचा वरचा दर्जा आतापर्यंत मनस्वी 11 घोडबंदर या संघाने राखलेला आहे. पहिले षटक 3 धावांचं, गोलंदाज होता जयेश. दुसरं षटक 4 धावांचं, गोलंदाज विनीत. तिसरं षटक 3 धावांचं, गोलंदाज सूरज. आणि आता फुलटॉस बॉलवर आक्रमण करताना चेंडूला आकाश भ्रमण करवलं. येतो या डावातला पहिला षटकार, 6 धावा. आलेला आहे आणि आता शेवटचा बॉल बाकी. या पहिल्या डावातला धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल, फुलटॉस. आणखीन एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. स्ट्रेट लॉंग ऑनला झेल सुटला. सँडीकडून कॅच ड्रॉप झालेला आहे. देव आहे द्यायला पण झोळी नाही घ्यायला. कॅच ड्रॉप आणि दरम्यान या 2 धावा मिळत आहेत. 2ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 20. जिंकण्यासाठी लक्ष आहे 24 चेंडू 21, 24 गेंदे और 21 रनों की जरूरत टीम मनस्वी 11 को. 24 गेंदे 21 रन. चलूया पुढच्या डावाकडे वळूया आणि आता पुढच्या डावाची सुरुवात अशी होईल. पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये तो 25 वर्षांचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करताना आपल्या अमोघ वाणीने तुम्हाला मंत्रमुग्ध करताना ऐकायला मिळतील संकेत पाटील सर. थँक्यू. चार ओवर का मुकाबला 21 रनों की दरकार. बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही चेस शेजवल. पहले पावर प्ले में गेंदबाजी करने आए, 3 ही रन खर्च किए, 1 विकेट भी लिया. बड़ी अच्छी गेंद थी वो, खास करके अगर देखा जाए आमिर तासे को उन्होंने डाली थी. डाउन द लेग थी. आमिर तासे को पूरी तरह से अगर देखा जाए वो सिंगल के लिए गए, ये बड़ी बात थी. और उसी सिंगल के लेते चलते वो ग्लांस हुआ लेकिन हवा में रही गेंद और शॉर्ट स्क्वायर लेग पे बड़ी खूबी से वो कैच लपका था. और उसके बाद अगर देखा जाए तो रन संख्या बनी ही रही. लास्ट ओवर में 10 रन जरूर आए लेकिन पहले 3 ओवर में मुकाबले को आधा कर दिया था यहाँ पे मनस्वी 11 के प्लेयर्स ने. देखते हैं लेकिन ये 21 रन किस तरह से बनेंगे. हालांकि दोनों तरफ जज्बा उतना ही है. जीत की जो एक आस है दोनों टीमों के, और जानते हैं यहाँ से अगर जीत दर्ज करते हैं तो सेमीफाइनल में. लेकिन मौके भगवान सबको देता है, लेकिन उस मौके को आप ग्रैब कैसे करते हो, दोनों हाथों से या फिर एक हाथ से या फिर से एक बार अल्लाह भरोसे.
ये भी बात होती है। लेकिन यहाँ पे जय शेजवाल आज सुबह से बड़ी मेहनत चल रही है, गेंदबाजी में अपना करिश्मा छोड़ चुके हैं, बल्लेबाजी भी पहले मैच से बहुत ही बेहतरीन कर रहे हैं। 21 रनों की आवश्यकता, ये पहला पावर प्ले का ओवर। आमिर शेख गेंदबाजी का जिम्मा संभालेंगे, जय शेजवाल स्ट्राइक एंड पर। पहली गेंद थी डाउन द लेग, वाइट बॉल, फाइट बॉल। बहुत ज्यादा क्रीज में अंदर आके खेल रहे थे जय शेजवाल, लगभग अगर देखा जाए तो आउटसाइड द ऑफ आ चुके थे और आमिर शेख चाहते थे कि ये गेंद डायरेक्टली स्टंप पे मैं मारूं, लेकिन बाल बाल बचे, बाल बाल बचे। आगे आके अपने लिए जगह बनाई, वो जल्दी जल्दी करना चाहते हैं सब, ज्यादा देर नहीं लगाएंगे यहाँ पे जय शेजवाल। पहली गेंद अनऑफिशियल मतलब वाइड और उसके बाद ऑफिशियल गेंद पे आया है ये बाउंड्री, 4 रन। अगली गेंद फिर से एक बार आमिर शेख, ये लीजिए। चलिए, जय शेजवाल ने दिखा दिया है कि ये मुकाबला हम जल्द से जल्द जीतना चाहते हैं, ताकि हम इस ऑर्गेनाइजिंग कमेटी का वक्त भी बचाएंगे और आने वाले सेमीफाइनल मुकाबले या फिर फाइनल मुकाबले में ज्यादा ओवर के मुकाबले देखने को मिलेंगे। 21 रनों की मांग थी, पहले ही ओवर में 2 गेंदों में बन चुके 11 रन। द ब्रांड ऑफ राय मिस्टर जय शेजवाल, क्या खिलाड़ी है, क्या खिलाड़ी है। पिछले 4 साल में अगर देखा जाए तो जय शेजवाल ने अपने आप को जिस तरह से ट्रांसफॉर्म किया है वो काबिले तारीफ है। पहले एज अ हिटर की तरफ उसे देखा जाता था, लेकिन आज एक ऐसा प्रॉमिसिंग वो बल्लेबाज बन चुका है अपनी टीम के लिए, जो सराहना करना चाहूंगा इस प्लेयर की। आगे आए, फुल टॉस गेंद थी, उठा दिया है, लेकिन क्या ये गेंद ट्रैवल कर पाएंगी? जी हाँ, 1 बाउंस सीमा के पार और एक बाउंड्री। अब्दुल्ला ब्रदर्स बल्लेबाजी में ज्यादा कुछ कर नहीं पाए, लेकिन यहाँ पे जय शेजवाल अपने ही लय में चल रहे हैं। ये गेंद डॉट यहाँ पे, रन संख्या बन चुकी है लगभग 15, सिर्फ 6 रनों की आवश्यकता है। क्या पहले ही ओवर में जय शेजवाल ये मुकाबला, ये मैच खत्म कर पाएंगे? अच्छी गेंद थी, चढ़ में डाली हुई गेंद थी, यहाँ पे 1 रन जरूर मिलेगा। सूझबूझ वाली क्रिकेट, सैंडी का भी उतना ही योगदान रहा है, अच्छी साझेदारी वो करते रहे हैं बीच बीच में। फाइट विन, अभी भी 1 गेंद शेष है। लंच के बाद अब्दुल्ला ब्रदर्स की टीम थोड़ी सी पीछे हो गई है, बैटिंग जिस तरह से होनी चाहिए वो हुई नहीं। इस बीच अच्छी शॉट, यहां पे भी रन मिलेंगे। ये 4 रन है, अब मुकाबला जीतने के लिए सिर्फ और सिर्फ 1 रन की आवश्यकता। पहली ओवर में आए 20 रन। चलिए, क्या बात है, 1 रन यहाँ पे मुकम्मल। शफीक आए थे कुछ कर दिखाने, लेकिन यहाँ पे पैडल स्वीप किया, इस मुकाबले को जीता। सिर्फ 7 गेंदों में 21 रन बनाए यहाँ पे मनस्वी 11 घोड़बंदर ने, और सेमीफाइनल का टिकट अपने नाम किया है। बहुत ही जल्द से जल्द ये मैच खत्म हुई है, तो आइए तुरंत दूसरी मैच शुरू करें या फिर और कुछ करें। हमारे ऑर्गेनाइजिंग कमेटी मेंबरान जितने भी है वो डिसीजन ले पाएंगे। चलिए, अब म्यूजिक को बड़े टाइम देना पड़ेगा। सचिन डीजे, आप एक्टिव रहिए सेमीफाइनल को
कुछ नहीं था, लेकिन ये इस कमजोर कड़ी वाले मुकाबले में अपना जोर बिखेरा फिर से एक बार मनस्वी 11 के आइकॉन खिलाड़ी जय शेजवाल ने रन बनाए 16 और ये बेहतरीन ओवर का प्रदर्शन उन्होंने किया था, एक विकेट भी लिया था, उसी के चलते वो है इस मैच के मैन ऑफ द मैच। आइए जय शेजवाल। मनस्वी 11 कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅच जय शेजवाल या चला। चलो आइए मनस्वी 11 कैप्टन देवेंद्र टॉस के लिए आइए और जय शेजवाल या लवकर प्लीज। आमिर दासे आपको किधर नहीं जाना है प्लीज, क्योंकि नहीं चेंज करने की जरूरत नहीं है, पहले आप अपना सम्मान स्वीकारो प्लीज। हर एक आइकॉन खिलाड़ी का हम सम्मान कर दे, इंटरबेल्ट और हमारे मीरा भाईंदर के जितने भी आइकॉन खिलाड़ी है उनका हम सम्मान कर दे, उनके लिए खास विशेष भेंट हम दे रहे। शफीक जी आइए जल्दी। और मनस्वी 11 टीम कैप्टन और जय शेजवाल आयकॉन इकडे व्हाइट वाला नहीं। चलिए आमिर तासे को हम नवाजेंगे, एक बेहतरीन आइकॉन खिलाड़ी, जबरदस्त बैटिंग पहले 2 मैचों में उनकी देखने को मिले, थर्ड मैच में थोड़ी सी गलती और टीम लड़खड़ाई, लेकिन अपनी कमिटमेंट पूरी तरह से दी है यहाँ पे आमिर तासे ने। उनका ये खास स्वागत करते हुए हमारे कमेटी मेंबर, और थैंक यू वेरी मच आमिर तासे। और आप जल्द से जल्द जकूजी में जाइए, फिर जल्दी से जल्दी आइए।